नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. हायकोर्टमध्ये भरती जाहीर झालेली आहे. जर तुमची कुठलीही पदवी झालेली असेल, BA, BCom, BSc कुठल्याही स्ट्रीममधून BTech, बी इंजिनिअरिंग जर झाली असेल, पदवी जर तुमची असेल, तुमची टायपिंग आणि तुमची स्टेनोची जर तुमची तयारी झाली असेल, दोन्ही सर्टिफिकेट असेल, तर तुम्हाला ही 1,00,000च्या वरती पगार देणारी ही जी भरती आहे याची माहिती असणं गरजेचं आहे आणि तुम्ही या भरतीसाठी अप्लाय देखील करू शकता. पदवीधरांसाठी सुवर्ण संधी आहे. टायपिंग आणि वायवा जर असेल तर तुमची नोकरी पक्की. यामध्ये लेखी परीक्षा जास्त नाही आहे. स्टेनो आणि कायद्याची डिग्री जर असेल, LLBची जर डिग्री असेल तर तुम्हाला बोनस मिळणार आहे ना. आता आपण बघूया की या भरती ज्या आहेत, ही जी भरती आहे ही कोणत्या पदासाठी आहे, एकूण किती जागा आहे. जागा ऐकून तुम्हाला तर म्हणजे तुमचं हृदय पिळवटून उठून जाणार आहे आणि तुम्हाला असं वाटेल की यार, महाराष्ट्रातल्या मुलांना एवढ्या जागेसाठी परेशान करण्यापेक्षा या शासकीय यंत्रणेनं घोटाळा करून जर ही पद भरती केलेली जरा बरं राहील. निदान मानसिक स्थैर्य तरी राहील जनतेचं, विद्यार्थ्यांचं ना. शैक्षणिक पात्रता काय आहे? आय एम सॉरी, दॅट वॉज रिअली पथॅटिक जोक. शैक्षणिक पात्रता काय आहे ते देखील आपण पाहणार आहोत. परीक्षा प्रक्रिया कशी असणार आहे ते पाहणार आहोत आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख काय असणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत ना. भरतीचा तपशील बघा. भरतीचं किंवा पदाचं जे नाव आहे ते स्टेनोग्राफर आहे, लोअर ग्रेड. ओके. ठिकाण असणार आहे बॉम्बे हायकोर्ट बेंच ॲट संभाजीनगर किंवा औरंगाबाद. ठीक आहे. औरंगाबादमध्ये ही भरती असणार आहे. एकूण जागा किती आहे? 4 जागा आहे. सिलेक्शन लिस्ट 4 जागा आहेत आणि एक जो विद्यार्थी आहे तर त्याला काय करणार आहे, वेटिंग लिस्टमध्ये ठेवणार आहे. वेतन श्रेणी बघा. वेतन श्रेणी चांगली 49,100 ते 1,55,800 आहे. प्लस भत्ते, DA, TA, HRA वगैरे ह्याच्या सगळ्या गोष्टी जर धरल्या तर जवळपास 1,70,000 75,000 पर्यंत पगार जाणार आहे. वयोमर्यादा यासाठी खुल्या वर्गासाठी 21 ते 38 वर्ष आहे. सॉरी, राखीव वर्गासाठी SC, ST, OBC साठी 21 ते 43 वर्ष आहे. शासन हायकोर्ट कर्मचाऱ्यांना वयोमर्यादेची अट नाही. म्हणजे जर तुम्ही शासनाचे कर्मचारी असाल किंवा हायकोर्टामध्ये जर तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला वयोमर्यादेची अट लागू नाही. शैक्षणिक पात्रता यासाठी तुमच्याकडे पदवी असणं गरजेचं आहे. कायद्याची पदवी म्हणजे LLBची जर पदवी असेल तर तुम्हाला प्राधान्य आहे. तसंच तुमचं इंग्रजी शॉर्ट हँड तुमचं 80 वर्ड्स पर मिनिट असायला पाहिजे. इंग्लिश टायपिंग तुमची जी आहे तर ती 40 वर्ड्स पर मिनिट असायला पाहिजे. सोबत तुमचं MSCIT, NIC, CDAC अशा संस्थांचे प्रमाणपत्र जर असतील तर ते देखील आवश्यक आहे. म्हणजे ते असायलाच पाहिजे या सगळ्यांपैकी. ठीक आहे. जर तुमचं कम्प्युटर सायन्स असेल, कम्प्युटर इंजिनिअरिंग असेल तर तुम्हाला कम्प्युटरच्या क्षेत्रातले जे MSCIT आहे त्याची काय आवश्यकता नाही. निवड प्रक्रिया जी आहे तर ती कशी होणार आहे, 3 भागात होणार आहे. पहिला भाग जो असणार आहे त्यामध्ये शॉर्ट हँड डिटेक्शन होणार आहे 400 शब्दासाठी. 40 मार्क असणार आहे. 20 मार्काची तुमची पासिंग असणार आहे. देन भाग 2 मध्ये तुमची टायपिंग टेस्ट होणार आहे. पहिली तुमची शॉर्ट हँड, नंतर दुसरी टायपिंग. ते 400 शब्द, 40 मार्क, 20 तुम्हाला काय आहे, पासिंगसाठी आहे. आणि भाग 3 मध्ये वायवा वोसी होणार आहे. वायवा वोसी म्हणजे तुमची अशी ही एक परीक्षा पद्धत आहे ज्यामध्ये तुम्हाला ओरली सांगितलं जाणार आहे, काही नमुना किंवा मसुदा सांगितला जाणार आहे आणि मग तुम्ही त्याचं इंटरप्रिटेशन करून तुम्ही शॉर्ट हँड किंवा टायपिंग करू शकता की नाही. तुमची टायपिंगची समज आणि तुमची भाषेवरची पकड आहे की नाही. जे तुम्हाला सांगितलं एक, तुम्ही ऐकलं एक आणि लिहिता एक, असा प्रकार नको व्हायला म्हणून ही वायवा वोसी ही जी 20 मार्कासाठी काय परीक्षा होणार आहे ना. आता अर्ज प्रक्रिया जी आहे तर ती SSC म्हणजे HTTPS bombay-highcourt.nic.in वरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. फक्त 200 रुपये फीस आहे. प्लस बँकेचे काय जे चार्जेस असेल ते लागणार आहेत. अर्जाची मुदत 1 जुलै 2025 आजपासून ते 15 जुलैपर्यंत असणार आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 15 जुलैचे तुम्ही फॉर्म भरू शकता. फोटो आणि सहीचा नमुना JPG फॉर्मॅटमध्ये असायला पाहिजे आणि तो अपलोड करणे आवश्यक आहे ना. आता यासोबत काही आवश्यक कागदपत्रे आहे वायवा वोसीसाठी. ठीक आहे. म्हणजे तुमची 1 आणि 2ची जर तुमची भाग 1 भाग 2ची तुमची परीक्षा झाली नंतर वायवा वोसी म्हणजे ओरली तुमचा काय होणार आहे, एक्झाम होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचे जन्म प्रमाणपत्र, शैक्षणिक तुमचे एज्युकेशनल डॉक्युमेंट्स लागणार आहेत. तुमचे टायपिंगचे जेवढे प्रमाणपत्र ते लागणार आहेत. संगणकाचं प्रमाणपत्र लागणार आहे. जात प्रमाणपत्र जर लागू असेल तर ते देखील लागणार आहेत. चारित्र्याचं प्रमाणपत्र लागणार आहे 2 व्यक्तीकडून. लहान कुटुंबियाची प्रतिज्ञापत्रता म्हणजे 2 मुलं असायलाच पाहिजे. 2 मुलांच्या म्हणजे असायलाच पाहिजे असं नाही, 2च्या वरती जर असतील तर तुम्ही या पदभरतीसाठी तुम्ही काय अप्लाय करू शकत नाही. तुम्हाला नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट देखील लागणार आहे. जर तुम्ही इतर कोणत्या शासकीय सेवेमध्ये कर्मचारी असाल तर त्यावेळेस तुम्हाला नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लागणार आहे. सदरील डिपार्टमेंटचं की आमचा माणूस
ही नोकरी सोडून तिकडे जरी गेलं तरी आम्हाला काही हरकत नाही, अशा प्रकारचं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लागणार आहे. इतर महत्त्वाचे मुद्दे, जास्तीत जास्त 2च मुलं पाहिजे. 28 मार्च 2006 नंतरचा जन्म झाल्यास तो नियम लागू होणार आहे, म्हणजे तुम्ही या पदभरतीमध्ये अपात्र असणार आहे. हा, या तारखेच्या अगोदर जर तुमचे 2 मुलं असतील, 3 मुलं असतील तर चालू शकतात. कोणती माहिती लपवल्यास उमेदवारी रद्द होणार आहे. निवड झाल्यानंतर 2 वर्षाचा प्रोबेशन असेल, नंतर कन्फर्मेशन असेल. नियुक्तीच्या 5 वर्षात बदलीसाठी तुम्हाला अर्ज करता येणार नाही. तुम्ही नांदेड, परभणी, महाराष्ट्राच्या कोणत्याही जिल्ह्यातले असो, 5 वर्ष तुम्हाला संभाजीनगरलाच राहावं लागणार आहे. जर संभाजीनगरला आले तर जस्ट डू लेट मी अ कॉल, विल हॅव अ कॉफी अँड मीटिंग. ओके. भरती प्रक्रियेबाबत सर्व अपडेट जे आहे तर त्या वेबसाईटवरतीच तुम्हाला मिळणार आहे. निवड यादी आणि वैधता बघा, आता तुमची मेरिटवर आधारित सिलेक्शन लिस्ट होणार आहे आणि वेटिंग लिस्ट, जी की इतक्या मोठ्या पदासाठी म्हणजे एका पदासाठी लावलेली आहे, तर ती वेटिंग लिस्ट जी आहे तर ती किती 2 वर्षासाठी वैध असणार आहे. म्हणजे 2 वर्षापर्यंत जे आता सिलेक्शन झालेलं आहे किंवा इतर जे अगोदरचे पद असतील त्यापैकी जर काही रिटायर झाले किंवा काही अपघाती तर त्यावेळेस तुम्हाला त्या वेटिंग लिस्टमधून काय होईल की तुम्हाला प्रोबेशन केलं जाईल आणि त्या वेटिंग लिस्ट मधला व्यक्ती जर ज्यावेळेस जॉईन झाला तर त्यावेळेस खालचे जे वेटिंग लिस्टमध्ये असेल तर तो तिथे येईल. म्हणजे 6व्या नंबरचा व्यक्ती तो 5व्या नंबर राहील. अशा पद्धतीने ही वेटिंग लिस्ट किती 2 वर्ष असणार आहे. 2 वर्षाच्या आत जर समजा काही झालं तर ही वेटिंग लिस्ट वापरण्यात येईल. 2 वर्षापर्यंत जर नाही झालं तर मग नंतर जी काही रिक्त पदे या 2 वर्षात उत्पन्न होतील ती भरल्या जाणार नाही. त्याची नंतर जे होतील ते नवीन पदभरती होणार आहे. रिक्त जाता काय करता वेटिंग लिस्ट वापरल्या जाईल. सेवेत नसेल तर सेवा थांबवली जाऊ शकते. पहिल्यांदा मी कुठल्याही सरकारी नोकरीच्या संदर्भात हे ऐकलेलं आहे. सेवेत समाधान नसेल तर सेवा थांबवली जाऊ शकते, म्हणजे टर्मिनेशन देखील जे आहे तर ते केलं जाऊ शकतं. तर अशा पद्धतीने जो तुमचा मित्र असेल, LLB झालेला असेल, त्यांना ही माहिती शेअर करा, लाईक करा. कमेंटमध्ये तुमचे जर काही प्रश्न असेल, दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी किंवा काही फीडबॅक असेल तर तुम्ही नक्की नोंदवू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. राम राम.